जगत हा नाहीच आहे त्याचा ज्ञानानं लय होतो तर त्याला अपवाद म्हणतात. अध्यात्म आणि अपवाद अध्यात्म शास्त्राचा पाया आहे. त्याला स्वीकारणं त्याला अध्यात्म म्हणतात, आणि जे नाही हे समजून घेणं त्याला अपवाद म्हणतात. पण जेव्हा आपण स्वीकारलंय जगताला, दृश्याला, देहाला, कर्माला, सुख दुःखाला, पण जेव्हा आपण स्वीकारतो ना तर तेव्हा तो अलग मार्ग असतो. काय स्वीकारलं? दृश्य स्वीकारलं. दृश्य म्हणजे जगत. मग जगत म्हणजे काय आहे, जगात काय आहे, आणि जगत कोण बनलं आहे, आणि त्याच्यामध्ये संबंध काय आहे, देहाचा संबंध का झाला आहे, असे नाना प्रश्न सतवतात आपल्याला. दृश्याचा संबंध करणारी वृत्ती त्रिपुटीच्या माध्यमातून पोट्याचा संबंध करून देते, आणि अंतःकरणाचा सुख दुःखाचा प्रवाह सुरू होतो, आणि आपला संबंध परमात्म्याशी असतो तो बंद होतो, आणि जो प्रवाह असतो सतत तो संबंध असतो, तो नित्य संबंध असतो, हा खोटा संबंध असतो. पण खोट्या संबंधाला वृत्ती धारण करते आणि खऱ्या संबंधाला सोडून देते, तीच वृत्ती अनात्म असते, किंवा ती वृत्ती अज्ञानयुक्त असते. तीच वृत्ती भगवंताला जाणणारी असते. शेवटचं वाक्य खरं वाक्याचे पूरक आहे त्याला. पण जी वृत्ती भगवंताला जाणतच नाही, पाहती, पण जाणणं वेगळं आणि भगवंताचं कार्य करणं वेगळं. भगवंताची स्थिती प्राप्त करणं वेगळं, आणि त्याला आहेपणा नाही कसा आहे, जगत नाहीये तो नाही. मध्ये तुम्हाला एक प्रमाण देते छोटासा, आणि विसरायचं आपल्याला. होता माझी मी असे, भूत मज माझी नसे, असं मौलीचं प्रमाण आहे. मी भूतात आहे बाबा, पण कोणत्या रूपाने संबंध नाहीये. होता माझी मी असे, भूत मज माझी नसे. खूप सुंदर आणि गहन विचार आहे हा, की जेव्हा परमात्मा आहे म्हणतो, मी भूत मी बनलो म्हणतो, आणि भूत माझ्यात नाही म्हणतो, तर त्यावर कुठेच तुम्ही करा, उद्या बोलू याच्यावर. आता मी विषयावर येते. भूता माझी मी असे, भूत मज माझी नसे. कळालं का शब्द आहे माऊलींचे? हो माऊली. हॅलो, हो माऊली. नंतर बोलू. आता मी विचार येणार आहे. चला. आत्मा असंग अद्वितीय एक निराकार स्वयं प्रगतात्मा पंचकोशातीत देहत्रयातीत अनुप्रदक आत्मा, असं त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केले वेदानं पंचकरणामध्ये पंडित निश्चितदाजी हरभरे महाराजांना. एक आहे तुम्हाला सगळ्याला माहितीचे, ते एक आत्मा आहे, आणि तो एकच चौकडी व्यापक आहे. नाना नाही येतो, पण नाना मायेच्या द्वारे तो नाना भासतो. एकच आहे. नाना का होतो मग तो? नाना का दिसतो? एक आहे तर एकच दिसावा, एकच भासावा, आणि एकाचा संबंध होऊन एकाचाच अनुभव यावा. पण वृत्ती एकापाशी नसते, अनेक रूपाने अनेक दर्शन घेते, त्याला परिच्छिन्नता म्हणतात. जेव्हा वृत्ती ईश्वराकडे समर्पित होते, अभेदात्मध्ये येते, ज्ञानानं स्वयंभू होते, परमात्म्याला जाणती, परमात्माच बनती, वृत्ती तिथंच थांबती, तेव्हा अपरिच्छिन्न म्हणतात. म्हणजे त्याच्यावर भिन्न काहीच नाही, सगळा तोच आहे. परिच्छिन्न म्हणजे नाना 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 वेगळा रूप. नाना का? उपाधीमुळं. नाना का? अविद्येमुळं. नाना का? भेदामुळं. नाना झाला का? तुमच्या अंतःकरणाच्या काय काय अंतःकरण काय करतात त्याला ओळखण्याने. तुमच्या अंतःकरणाची अवस्था पूर्ण नाही, आणि त्याला जाणलं नाही, पण त्याला मानलं तो, दिसतो तो, जाणलं म्हणजे असतो तो. बापरे.
जाणलं म्हणजे असतो तो आणि मानलं म्हणजे नसतो तो. दिसतो तो. दिसतो तो. का दिसतो तो? तो तर अविषयी आहे, तो एक आहे. आणि व्यापक वस्तूला काय सांगू तुम्हाला आता, व्यापक विषय नसती. व्यापक वस्तू विषय होत नसती. काय समजायचं समजून घ्या बाबा, डोकाच्या बाहेरचा विषय माझ्या. आणि परिच्छिन्न वस्तू प्रतिपुटीच्या माध्यमातून वृत्तीच्या साह्यानं दिसत असती आणि व्यापक त्याला आधारित असती. हे ज्याला कळत असती ती वृत्ती ज्ञानमय असते. समजलंय काही? नवीन सांगतो तुम्हाला. समजत मी शेरपुण्याकडे येऊ आपण. कळालं नसेल बहुतेक, कळून मार्मिक आहे. एक शब्द सांगता, डबल घेते मी. सांगता? हा हो माऊली. परिच्छिन्न वस्तू त्रिपुटीच्या माध्यमातून दिसत असते. हे ज्याला कळते ती ज्ञानमय वृत्ती असते. आणि अपरिच्छिन्न वस्तू व्यापक असते. एक असती व्यापक असते. म्हणजे एक म्हणजे आत्मा आहे, नाना म्हणजे अनात्मा. कळत आहे? हो माऊली. हो माऊली. मग तो चांगला बनला नाही, मायेनं त्याला नामरूपात आणला, तो नाही बनला. हो माऊली. बनासारखा नाहीच आहे तो, पण मायेनं त्याला नाना केलं. वेदांतानं एक रूप दाखवलं आणि सद्गुरूनं बुद्धीला ब्रह्मत्व पद दिलं. हो माऊली. शास्त्र जरुरी आहे, ते कळणं महत्वाचं आहे बेटा. काय नाही दगदग भगवत, अरे राम, निस्ता धिंगाणामध्ये संसार. हो माऊली. अरे बाप. आणि सुख म्हणजे परमार्थ, एकांत म्हणजे परमार्थ, मन निवांत म्हणजे परमार्थ, आत्मसाक्षात्कार म्हणजे परमार्थ. हो माऊली. लिंक ओपन केलं ते आला पोरग समोर. काय 10 मिनिट कशा आई तगद झालं तुझी कुठे रे? मेला जाणायचं, संताला शरण जायचं, ग्रंथाला हृदयाकडे न्यायचं आणि मन भगवंत करायचं. हो माऊली. मग काय प्रवास ते, काय दगदग. अरे बाप रे. मी पुण्याहून सत्र करून जाताना बी काय ताप झाला नाही, येताना बी नाही, पाठवल्याशिवाय रात बी नाही, कारण वारा लागतं पानाला. हो माऊली. हो माऊली. जाऊ दे बाबा. चला, परमात्मा एक आहे, तो अनंत आहे, तो अखंड आहे, तो निर्विकार आहे, तो असंग आहे, तो अद्वितीय आहे, तो प्रत्येगात्मा आहे आणि तो देहात राहते ते पंचकोशाच्या आतीत आहे. त्याचं ते वर्णन आहे, हे आपण सांगितलं, तुम्ही ऐकलं, आम्ही बोललो. झालं. एक काम ऐकायचं आणि एक काम बोलायचं. नाही, दोन्ही पाहिजे. ऐकणं जरुरीच आहे, बोलणं जरुरीच आहे, आणि त्या ध्वनीमध्ये मन येणं जरुरीच आहे. बोलणं म्हणजे वेदाच्या शब्दाचा ध्वनी, ऐकणं म्हणजे त्या ध्वनीला आत नेणं. तो ध्वनी बोधाचा, तो ध्वनी वेदाचा, तो ध्वनी आत्मसाक्षात्काराचा, तो ध्वनी जगतपादाचा, तो ध्वनी आत्मनिश्चयाचा,
तो ध्वनी आपल्या स्वरूपाला बुद्धीला धारण करण्याचा तो म्हणजे वेदाचा. हो माऊली, साष्टांग दंडवत. बोलणे व्यर्थ नाही, ऐकणं व्यर्थ नाही, सार्थक. परमार्थ सोडून सगळं बेकार. हो माऊली, खरंच आहे. हे राम, हे आवड रे बाबा. चला, झालं म्हणून आवड वाटायला आधी तेच गोड होत. चला पुढं. आता एक वर बोललो, थांबते आता, भरपूर बोलता येतात. एक म्हणजे तो आहे, आणि नाना म्हणजे माया आहे. नाना दाखवणारी माया वृत्ती आहे, आणि एकाकडे नेणारी भगवत भक्ती आहे, संताची संगती आहे, श्रवणाची शक्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे. ते परमात्मा म्हणजे एक आहे, आणि तो म्हणजे आत आहे. वृत्तीचा संबंध आहे, त्याचं ऐक्य आहे, त्याचा अनुभव आहे, आणि त्याचं सुख आहे, त्याचं हे रूप आहे. हो माऊली. संपला, वर्णन संपला. एका अद्वितीय भगवंताची शक्ती बुद्धीमध्ये येती, वृत्ती अनंतामध्ये विलीन होते, आणि त्या स्वरूपाला धारण करून त्याचा अद्भुत सुख घेते. ते आत्मानंद, विषयानंद नाही, परमानंद. परमानंद, श्रेष्ठ आनंद. असा आनंद कुठंच नाही, त्याचं नाव परमानंद. हो माऊली. चला आता आपण एक झालं. मला आपलं कितवं चाललं होतं सांग माऊली. प्रत्येक आत्मा झालं, तरी मधलं राहिले सगळं. नाही नाही, हेडिंग. हो वरी नाही, मी ग्रंथच नाही काढला म्हणून बोलले. अच्छा, हेडिंग काढते. एक मिनिट, इथं भेद नाही. झालं अगदी, झाले आपलं. अनंत आता सांगितलं, त्याचा अंत नाही, त्याला पार नाही, तो कुठं असं नाही, त्याला मोज नाही, त्याला माप नाही, तो मापात येत नाही, त्याच्यावर काहीच नाही. काही संग करत नाही, त्याचा कुणाशी संबंध होतच नाही, त्याच्यावाचून जगत दिसतच नाही, त्याच्यावाचून जीव बी नाही, त्याच्यावाचून शिव बी नाही, त्याच्यावाचून वृत्ती बी नाही, त्याच्यावाचून कर्ण बी नाही, त्याच्यावाचून व्यवहार बी नाही. तो आहे असं सांगता पण येत नाही. शब्द आहे तो, कळतच नाही. म्हणून त्याचं नाव असंग. कारण संघच नाही त्याचा कोणाशी नाही. तिथे शब्द जात नाही, का जात नाही, का जात नाही. याचं उत्तर, भगवंतापाशी शब्द पोहोचू शकत नाही. तर मला बोलायचे आहे, बोलू का नको? हो बोला ना माऊली. शब्द वृत्तीवाचक आहे म्हणून का माऊली? अविद्या जन्य. अविद्याजन्य. ओके. ऐका, हा शब्द आकाशाचा गुण आहे, आणि अविद्या तो अविद्येपासून उत्पन्न आहे. कारण पंचभूताची उत्पत्ती अविद्येपासून नाही, आणि आकाशापासून आकाशाचा गुण हा शब्द आहे, आणि शब्दामध्ये ध्वनी आहे. ध्वनी आकाशाचं कार्य आहे. भगवंत कार्य बी नाही, कारण बी नाही. त्याला नाही असं म्हणता येत नाही, आहे असं व्यवहार होत नाही, त्याच्यापासून काही तो नाही असं कुठलं स्थान नाही. हो माऊली. सुंदर चिंतन चाललंय आपलं, दयाना चाललंय की नाही सांगा? हो माऊली, खरंच सुंदर आहे. फार सुंदर. खरंच ह्याच्याशिवाय सुख नाही बघा. झाले ते प्रवास आले, फोन केला माहिती बोललं झालं 15 मिनिटं वेळेत. आता आपण आणतो अनंत आणि असंग. तो कोणाचा संबंध करत नाही, आणि त्याच्यापासून काही बनत नाही. आता तो त्याच्यापासून तर काही बनत नाही, त्याचा कोणा संबंध होत नाही, कारण शब्द तिथं जात नाही, आणि तो
ज्ञानाविना प्रगट होत नाही. सुंदर चिंतन आहे. तो प्रगट व्हायला आणि तो जाणायला आणि त्याची प्राप्ती व्हायला, त्याची अनुभूती घ्यायला फक्त वेद आणि संत, बाकी कोणीच नाही. पापाचा पाप नाही. हो माऊली. हे नातं कसं टिकल, त्याचं कसं जपल, ह्याला कसं जपाव आणि त्याचं कसं खेट रखाव, त्याचा कसा पुढे पुढे करा. अरे देवा, ज्ञान कसं टिकल, तसं नातं कसं टिकल. काय शब्द म्हणजे हो माऊली. मग हे खोट नातं, खोट सुख, हे भामट सगळं सोड, त्याला जपायचं, जपा म्हणा. पण तो कसा कळेल, तो कसा मिळेल, अंतःकरण कसं तिथं पोहोचेल आणि त्याच्या प्राप्तीच्या नंतर अनुभूतीचा जो संबंध, त्याचा स्पर्श, त्याचा कुणाचा, नात्याचा नाही माऊली. देहाचा ना, त्या आनंदाचा, त्या भगवंताचा, त्या आनंदाचा, त्या परमसुखाचा, आपल्या खऱ्या रूपाचा स्पर्श होतो मोक्षानंतर, अद्वैत भक्तीनंतर, द्वैताला टाकल्यानंतर, संत मिळल्यानंतर, ग्रंथ कळल्यानंतर, वेदाची तपस्या झाल्यानंतर, पाप संपल्यानंतर, पुण्य आकाशाला भिडल्यानंतर आणि ग्रंथ हृदयामध्ये थांबल्यानंतर त्याची प्रतीती आहे, न देहाची प्रतीती. साष्टांग दंड माऊली. अन्य करायचं हेच खरंय. प्रतीती जडाची का प्रतीती हाडाची, कुणाची प्रतीती घ्यायची, त्याला माझं म्हणायचं का ते ईश्वराला बजायचं, देहातून निघायचं, भोगामध्ये रमायचं, का दर्शना टाकायचं, काय करायचं आम्ही, नाटक करायचं. नाही माऊली. चला जो माझा आहे, जो माझ्यात आहे, जो माझा आहे, मी त्याची, त्याच कोण आहे, कोणी तो, कुठे आहे तो, कसा आहे तो, कधी भेटेल तो, कधी प्रगटेल, कधी भेटेल, कधी संबंध होईल, कधी हा संबंध जाईल, परमात्म्याचं सुख कधी बघता येईल, परमसुखाची प्राप्ती कशी होईल आणि दुःख कधी नष्ट होईल, अज्ञान कधी भस्म होईल, संतांची संगती माझ्या आयुष्यात कधी लाभेल, मला ग्रंथ कधी कळेल, मला ज्ञान कधी मिळेल, सत्सुखाचा अनुभव कसा भोगेल, आत्मसुख कसं पदरात पडेल आणि अनात्म्याची स्थिती कधी थांबेल, हे कळावं लागतं. ही आमची प्रॉपर्टी आहे, ही आमची संपत्ती आहे, संत आमची संगती आहे, वेद आमची संपत्ती आहे, परमात्म्याची आम्हाला प्रतीती आहे, ही मोक्षाची रीती आहे, ही ज्ञानाची स्थिती आहे, हे आमचं भांडवल आहे, हे आमचं भांडवल आहे. साष्टांग. कळावं बेटा. खरे माऊली. हो माऊली. परभणीत गाडी तुमच्या जवळ आहे ताई, हे सगळं तुमच्या जवळ आहे ताई भांडवल. बेटा तुमच्याकडे येत काय जवळ आहे, आईचं दूध लेकराला असतं, आईला फक्त आनंद असतो, माझं बाळ दूध प्यायला वाढायला, पण वाढल्यानंतर काय करायला आईला माहित नसतं, माहित असतं नसतं माऊली. म्हणून फसायचं नसतं, कर्तव्य करायचं, सोडून द्यायचं आणि संताचं पिल्लू बनायचं. अगदी. कारण ते उद्धार करतात आणि आदर करतात आणि
संसार म्हणजे फक्त मतलबाचा व्यवहार, परमार्थ म्हणजे फक्त सुखाचा विस्तार. केवळ सुख म्हणजे परमात्मा, केवळ सुख म्हणजे परमार्थ, केवळ दुःख म्हणजे संसार. पूर्ण पटो तर न पटो, आमचे शब्द अपरंपार आहेत. ऐका वाटलं ऐका, नाही तर कान बंद करा. आम्ही कुठं बोलत नाही. आणि आता उतरले गाडीतून 10-15 मिनिटात मी अभ्यास बी केलाय, पंच करून घरी ठेवलं, त्याच्याकडून छापून घेतलं, पुन्हा लिहिलं. तिथे 2 दिवस वाढ घेतले. तिथे काय सोडलं बसले, लग्न घरी बसले. आयुष्याचा धनलाभ म्हणजे सत्संग, प्राणाची स्थिरता म्हणजे सत्संग आहे, मनाचं सौख्य म्हणजे सत्संग आहे, रामाचे भेट म्हणजे सत्संग आहे, सुखाची अनुभूती म्हणजे सत्संग आहे. तो माझ्यात आहे हे कळणं म्हणजे सत्संग आहे. तो मी आहे, तो मिळणं म्हणजे सत्संग आहे. साष्टांग दंडवत माऊली. बरोबर आहे? खरंच आहे. अगदी खरं बेटा. आमची गाडी आली परत कोणी दुसरी घरी यायला वेळ लागतो ना. कुठं राहिलं बस मत रोडून, कुठं राहिलं का संघ कुणाचाही करत नाही. आणि त्याच्या वाचून संघ वाचून तो आहे म्हणजे संघ रहित तो परमात्मा. पुन्हा सक्रिय जेव्हा जेव्हा त्याच्या शक्तीनं ती माया क्रिया करते तर तो त्याला काय नाही आम्हाला सक्रिय. तो करत नाही, त्याच्या संबंधाने माया करते. निर्विकार, आता याच्याशी आपण छान चिंतन करू. तो कसा आहे? निर्विकार आहे. मग हे काय का खूप सुंदर चिंतन आहे आपलं. ते का समजून घेऊ आपण, आपला अभ्यास करू आणि तपाची एक परिसीमा करू. तो कसा आहे तर निर्विकार. विकार आणि निर्विकार हे 2 शब्द आहेत. ज्या अंतःकरणामध्ये जो विकार असो सतत आणि विकाराबद्दल बरोबरच ती बुद्धी पण सतत असते. बुद्धीमध्ये विकार आहे आणि पाठीमाग परमात्मा निराकार आहे. त्या 2 गोष्टीचं अवलोकन करू. नीट ऐका. पाठीमाग परमात्मा आहे आणि मग अंतःकरण आहे. अंतःकरणाचा त्या भगवंताने त्याला संबंध केलेला आहे, कारण व्यापक तोच आहे. आणि त्या ठिकाणी अंतःकरण प्रगट झालेले आहे. जीवात्मा आणि त्या वृत्तीचं उत्थान झाले. अंतःकरण म्हणजे आत इंद्रिय व्यवहार करण्याचं, आणि त्या अंतःकरणामध्ये एक वृत्ती उत्थान पावती, ते मन. नंतर तोच व्यवहार बदलतो, ती बुद्धी. नंतर संकल्प होतो तो मनाचा, निश्चय होतो ते अंतःकरण, अहंकार करतो ते अहंकार वृत्ती म्हणजे अहंकार. जिथे मी आहे, देह आहे, मी आहे, मी दे अहंकार वृत्तीचा. जडाला संबंध करून वृत्ती खोट्याला माझं म्हणते, ती अहंकाराची स्थिती. पण जड नाही हवे सांगतो, दिसणं त्याचं हे खरं नाही. बघा म्यूट, बघा म्यूट पहा कोणाचं आहे. म्यूट पहा, म्यूट. चला आधीच मी थकली, उगं मला हे करू नका, थोडं लक्ष द्या, लक्ष द्या. आणि तो अंतःकरणाच्या पाठीमाग स्थित आहे. तो ईश्वर आहे, तो खरा पांडुरंग आहे. तो अंतःकरणाच्या आत लुप्त आहे, झाकलेला आहे. तिथे व्यवहार नाही, त्याचा कोणा संबंध नाही, म्हणून असंग. तिथं विकार होत नाही. का विकार होत नाही? विकार कुठे होतो? अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये. वृत्ती कुठे? अंतःकरणाच्या संबंधाने उत्थान पावलेलं जी प्रकृती गुणयुक्त, ज्या गुणांना सर्व व्यवहार होतो आणि बुद्धीमध्ये परिणाम होतो, त्या बुद्धीला त्याचा स्पर्श नसतो, कारण ती जगताला पाहत असते, नाम जाणत असते, देहाला मानत असते, विषयाचा भोग घेत असते.
आणि खोट्याला माझं म्हणत असते. ही शक्ती अविद्येची असते. ही शक्ती अविद्येची. पण एक शक्ती ब्रह्मविद्येची, एक शक्ती वेदाची आहे, एक शक्ती गुरुची आहे, एक शक्ती गीतेची आहे. ती शक्ती परमशक्ती आहे. ती शक्ती आत आहे. ती शक्ती सत्य आहे. ती शक्ती नित्य आहे. ती शक्ती आधार आहे. ती शक्ती निर्विकार आहे. कारण तिथे व्यवहार नाही, त्याच्या वाचून व्यवहार नाही. दोन गोष्टी. तिथे व्यवहार नाही म्हणून विकार नाही, त्याच्या वाचून व्यवहार नाही कारण त्याचा देहाशी संबंध नाही. दोन गोष्टी सांगा शेवटच्या. तिथे व्यवहार नाही म्हणून विकार नाही. पुढचं नाही लिहिलं नाही माऊली. ऐका माऊली. बोला. तिथं व्यवहार नाही म्हणून विकार नाही आणि त्याच्या वाचून व्यवहार नाही कारण त्याचा देहाचा संबंध नाही. बरं. त्याला देहाचा संबंध नाही. नाही. यस. ऐका, तिथं विकार नाही कारण तो परमात्मा आहे. परम आहे, श्रेष्ठ आहे. जगत हे श्रेष्ठ नाही, ते भ्रम आहे. पण तो भ्रम नाही, ते भ्रम आहे. यथार्थ आहे, खरं आहे, नित्य आहे, विभू आहे, एक आहे, आत आहे, बाहेर आहे, व्यापक आहे, तो आहे, मी आहे, ऐक्य आहे. आणि ऐक्यानंतर अनुभूती आहे. ही वेदाची परमस्थिती आहे. बुद्धीला ब्रह्मत्वाची प्राप्ती आहे. तो एकच आहे ही बुद्धीला जाणीव आहे. प्रत्येक वाचन साष्टांग दंडवत माऊली. ऐका, सखोल विषय आहे. भरपूर काही सांगायचं तुम्हाला. जसं जमल तसं बोलते. पण परम भाग्य म्हणजे साधकाचं की त्यांना वेदाचं वर्म कळायलंय. हो माऊली. इथं कृष्ण परमात्म्याचं हार्ट मिळालंय. ज्यासाठी अवतार घेतलाय ती गीता कळायली. इथे अर्जुनाला दिली. अर्जुन मुक्त झाला. युद्धाला प्रारंभ झाला. आत्मसाक्षात्कार केला. कोणाला बाण मारू असं तो कृष्णाला बोलला. अर्जुन म्हणतात त्याला. अगदी खरं. साष्टांग दंडवत माऊली. पण तेव्हा आधी रडला आणि पुन्हा मुंडकं कापले. गुरुचे, आजोबाचे, भावाचे, जगाचे. सोपं नाही बेटा, सोपं नाही. डोळ्याच्या धारा अंग भिजत होत आणि बाणामाग बाण म्हणून त्यांचं पूर्ण शरीर भीष्माच्या जर करत होता. कार्य सोडलं नाही. अंतःकरणाचे धर्म मिटले नाही. हो माऊली, हो माऊली. साष्टांग दंडवत. क्षत्रिय कर्म सुटलं नाही आणि अंतःकरणाचे धर्म थांबले नाहीत. कर्म त्यानं करावं हे शिकवलं, पण अंतःकरण त्याचे धर्म त्यानं सोडले नाहीत. दुःख त्याला झालं. हो माऊली, हो माऊली. किती पण अर्जुनानं अंतःकरण बाधित केलं आणि मग दुःख पण बाधित आहे. हो माऊली. ठाम निश्चय झाला. भीष्माला जर केलं, अंगाची चाळणी केली आणि पानावर झोपवलं. हे ईश्वराचं मनोगत महाभारतानं पूर्ण केलं. अधर्माच्या अन्नाला रक्त सांडवलं. अधर्माच्या अन्नाचं रक्त सांडलं, त्याला भीष्म म्हणलंय. हो माऊली. नाही कळत? हो माऊली. कसं कळलं तुम्हाला? हो माऊली. नाही माऊली. हो. ऐकायला सोपं आहे, बोलायला सोपं आहे. काय प्रसंग असेल बरं?
खरं. हिच्या आजोबानं हाताला धरून लहानाचं मोठं केलं. मरणांत प्रेम होतं अर्जुनाची पांडवाची, फक्त प्रेम नव्हतं दुर्योधनाशी. आवडत नव्हतं ते दुष्ट बुद्धीचा. नाही, प्रेम कधीच कमी केलं नाही पांडवाचं, आणि व्यवहार कधीच आवडला नाही दुर्योधनाचा कौरवाचा. ह्या दोन गोष्टीवर चिंतन करावं, जरा करावं. ते प्रेम का केलं? धर्मावर प्रेम केले, अधर्मावर नाही. आणि त्याच अधर्मानं कुळाचा नाश केलाय. समजून घ्या. हो माऊली. तिकडं अधर्म म्हणजे कुळाचा नाश आहे, इथं अज्ञान म्हणजे बुद्धीचा नाश आहे. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. ज्या अज्ञानामध्ये बुद्धीनं ठाण मांडून बसली, हा देह ते देह ते देह ते देह, तरी पण ती बुद्धी अज्ञानात टाकायला तयार नाही. दुःख पाडासारखं सहन करती. जन्मजन्मी नाना रूपामध्ये येते, नाना देहाचा संबंध होतो, नाना संपत्तीचा हाव तयार होती, नाना संतती आपल्यापासून उत्पन्न होती. पण एक प्रतीती राहून जाती, आत्मप्रतीती. साष्टांग दंडवत. म्हणून नाना देह, नाना संतती, नाना जग, नाना अवतार, नाना योन्या, नाना दुःख, नाना प्रारब्ध. हो का? पण चिंतनात मरू नका, चिंतेत मरा. एका बोलले असं काढलं आणि त्यात टाका झालं. तेवढंच येतं का तुला? दुसरं काहीच नाही. बापरे. हो माऊली, अवघड आहे खरं. जगाचा संबंध किती करायचा, इंद्रियाला किती विषय बघायचे, नाना योनीमध्ये किती फिरायचं, किती फिरायचं नाना योनी, नाना देह, नाना कर्म, नाना वासना, नाना पुण्य, नाना पाप. हे बंद करा आता. का समजून घेत नाही मन? का भेट टाकत नाही अंतःकरण? का भेट प्रगट होत नाही? का परमात्म्याची जाणीव भोगता येत नाही? का आवरणातून मन बाहेर येत नाही? का वृत्तीचा विकार जात नाही? का आकार आवडतो? का व्यवहारात मन घुटमळत? का? हे प्रश्न कधीच पडत नाही तुम्हाला, सांगावं लागतं आम्हाला. विचारा भगवंताला. हो माऊली, मन का समजून घेत नाही? हा, की आवरणातून मन. मी भगवंतात आहे का मी चिंतनात आहे? मी सुख दुःखात आहे का मी व्यवहारात आहे? मी जगतात आहे का परमात्म्यात आहे? आहे उत्तर? नाही माऊली. आहे का उत्तर? नाही माऊली. नाही माऊली. कोणचं परमार्थ आहे मग? काय वाचन आहे? काय स्थिती आहे? मनाची अवस्था कुठली आहे? ते ईश्वराकडे चाललंय का सुख दुःखात घुटमळायले? का देहाला माझं म्हणायले? का संपत्तीला भोगायले? का ज्ञानातून निघायले? का वर्म जाणायले? का गीतेच्या श्लोकाला बघायले? का आत्मचिंतनात जगायले? काय आहे मनाची अवस्था? काहीच माहित नाही. काहीच नाहीये माहित, काहीच नाहीये, काहीच नाही. जेव्हा जेव्हा आत्मलाभ होईल, जेव्हा जेव्हा वृत्ती बाधित होईल, जेव्हा जेव्हा संताचा प्रसाद येईल, जेव्हा जेव्हा देहभाव जाईल, जेव्हा जेव्हा सुख येईल, आणि जेव्हा जेव्हा त्रिगुणात्मक वृत्ती तिन्ही गुणांना सोडून भगवंताला आलिंगन देईल, तेव्हा आत्मलाभ होईल. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. चला मी थांबते. 10 वाजले. तुम्हाला वेळ घरी पुरुष असतात. टाइमचं बंधन पाळावं रात्र आहे.
हो माऊली. कुठे तोंडात पाणी आणू नये आणि आपलं ज्ञानाचं पाणी सांडू नये. तोंडात पाणी आणू नये, कुणाचं बघून आपलं पाणी सांडू नये. हो माऊली. लागला का समज? लागलं माऊली. हो माऊली. खरंच कळावं. काहीच वाटत नाही, शपथ वाटत नाही. का रे, ते माझं डायमंड आहे. कमी भनभन. अनुभव ज्ञानाला, टाकावा ज्ञानाला, ऐक्य व्हावा स्वरूपाला, भोगावा आत्मसुखाला, त्यागावा देहाला. हो माऊली. साष्टांग साष्टांग दंडवत ताई, साष्टांग. साष्टांग दंडवत. ही अवस्था काय सोपी का ताई? खबर नाही सोपी. संसार कठीण आहे, ती नाचू नाचू करतात, जन्मोजन्मी करतात. आणि ताई टोपी, जन्मजन्मी केलाय ताई, म्हणून तर ते तुझा रंग लाख रुपयाचा गेला मातीत. डायमंड नेकलेस तुका जसं म्हणून उद्या लावते. निर्गुण म्हणजे गुणरहित, वृत्ती म्हणजे गुणसहित, देह म्हणजे पंचभूतासहित, दृश्य म्हणजे अविद्येसहित, बोध म्हणजे भगवंतासहित. साष्टांग दंडवत माऊली. बापरे, साष्टांग दंडवत. बुद्धी आहे ब्रह्मप्राप्तीसाठी आणि वृत्ती आहे ईश्वराला जाणण्यासाठी. भक्ती आहे अभेदाची, शक्ती आहे वेदाची, प्राप्ती माझ्या हरीची. साष्टांग दंडवत माऊली. रामा गोविंदा. चला कुंडली प्रदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. चला कोणी बोलू नका, एक सांग.